ठीक आहे. आज तुमचं आहे प्रॅक्टिकल आहे फंडामेंटल ऑफ मेकाट्रॉनिक्स. ठीक आहे. मीन्स FOM. त्याचा सब्जेक्ट कोड आहे तुमचा 22048. याच्यात तुम्हाला यामध्ये तुम्हाला मोस्ट PLC बेस प्रोग्रामिंग राहणार आहे. ठीक आहे. तुम्ही नाव ऐकलं का? PLC चं मिनिंग माहिती आहे? PLC चं मिनिंग माहिती आहे का तुम्हाला? PLC म्हणजे प्रोग्रामिंग लॉजिक कंट्रोल. ठीक आहे. PLC, स्काडा हे जे आहे मोठमोठ्या कंपन्यांमध्ये त्याचा अभ्यासक्रम तुम्हाला या सब्जेक्ट मध्ये आहे. मीन्स प्रोग्रामिंग मीन्स लॅडर डायग्राम आहे PLC ची. आवाज येतोय ना? आवाज येतोय ना? हो मॅम येतोय. तुमचे प्रॅक्टिकल्स आहे तुमचे हे टोटल तुमचे 15 प्रॅक्टिकल्स आहे. ठीक आहे. त्यातलं तुमचं फर्स्ट नंबरचं प्रॅक्टिकल आहे सिलेक्ट सेन्सर्स, ऍक्च्युएटर्स, ट्रान्सड्यूसर्स, PLC and micro different sensors, proximity sensors means त्याच्यात proximity मध्ये तुमचे ऑप्टो सेन्सर राहणार आहे, प्रेशर सेन्सर्स, DC इंटरफेसिंग फॅसिलिटी विथ PLC यूज इन मेकाट्रॉनिक सिस्टीम. ठीक आहे. तिसरं तुमचं जे प्रॅक्टिकल आहे व्हेरीफाय द फंक्शन्स ऑफ मॅम व्हॉइस ब्रेक होऊ राहिला. logic gates for the given ladder diagram by using PLC. जे लॉजिक गेट्स तुम्ही यूज केलेले होते बघा, अँड गेट, ऑर गेट नॉट, टू-टेबल आहे वगैरे, अँड गेट ते टू-टेबल तुमचे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स या सब्जेक्ट मध्ये झाले. आता येतोय का? हो आवाज येतोय मॅम व्यवस्थित? येतोय. येतोय का आता? हो येतोय. ठीक आहे. 4 नंबरचं प्रॅक्टिकल आहे तुमचं प्रिपेअर स्मॉल सर्किट युजिंग डिफरंट ट्रान्झिस्टर्स लाईक लिनियर अँड रोटरी ट्रान्झिस्टर विथ PLC राहणार आहे. ठीक आहे. 5th नंबरचा आहे तुमचं प्रॅक्टिकल डेव्हलप लॅडर डायग्राम अँड प्रोग्राम PLC फॉर टायमर अँड काउंटर्स. 6 नंबरचा आहे प्रिपेअर स्मॉल सर्किट फॉर डोअर ओपन अँड क्लोज ऍप्लिकेशन युजिंग डिफरंट ऍक्च्युएटर्स विथ PLC. 7 नंबरचा आहे तुमचे प्रॅक्टिकल डेव्हलप लॅडर डायग्राम अँड प्रोग्राम PLC फॉर टेम्परेचर कंट्रोल. ठीक आहे. 8 नंबरचं तुमचं आहे बिल्ड इलेक्ट्रो न्यूमॅटिक सर्किट फॉर गिवन ऍप्लिकेशन्स. 9 नंबरचा आहे डेव्हलप लॅडर डायग्राम अँड प्रोग्राम PLC फॉर सिम्युलेशन ऑफ अ ट्रॅफिक कंट्रोलर. ठीक आहे. 10 नंबरचा आहे डेव्हलप लॅडर डायग्राम अँड PLC प्रोग्राम PLC फॉर लिफ्ट इलिव्हेटर कंट्रोल. ठीक आहे. 11 नंबरचा आहे तुमचं डेव्हलप लॅडर डायग्राम अँड प्रोग्राम PLC फॉर वॉशिंग मशीन कंट्रोल. त्याच्यानंतर 12 नंबरचा आहे तुमचं डेव्हलप लॅडर डायग्राम अँड PLC फॉर
टँक लेवल कंट्रोल. 13 नंबरचं प्रॅक्टिकल आहे तुमचं डेव्हलप लॅडर डायग्राम अँड पीएलसी प्रोग्राम पीएलसी फॉर सॉफ्ट ड्रिंक वेंडिंग मशीन कंट्रोल. त्याच्या 14 नंबरचं आहे तुमचं डेव्हलप अँड एक्झिक्यूट अ प्रोग्राम फॉर 8051 मायक्रो कंट्रोलर फॉर स्पीड कंट्रोल ऑफ स्टेपर मोटर. म्हणजे हे जे लास्ट 2 प्रॅक्टिकल आहे तुमचे मायक्रो कंट्रोलर बेस राहणार आहे. प्रॅक्टिकल नंबर 14 अँड प्रॅक्टिकल नंबर 15. ठीक आहे. 15चे तुमचे राहणार आहे डेव्हलप अँड एक्झिक्यूट अ प्रोग्राम फॉर 8051 मायक्रो कंट्रोलर फॉर रिले इंटरफेसिंग. ठीक आहे. हे तुमचे 15 प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे. त्यामध्ये आपलं स्टार्टिंगचं जे प्रॅक्टिकल आहे यामध्ये आपण सेन्सर्स आहे. सेन्सर्स जे पीएलसी मध्ये आपण जे यूज करणार आहे सेन्सर ते तुमचं प्रॅक्टिकल 1 मध्ये म्हणजे इंट्रोडक्शन आहे थोडक्यात सेन्सरचा. ठीक आहे. प्रॅक्टिकल नंबर 1 आहे तुमचं सिलेक्ट सेन्सर्स एक्च्युएटर पीएलसी अँड मायक्रो कंट्रोलर फॉर मेकाट्रॉनिक्स सिस्टीम. यामध्ये काय दिलंय तुम्हाला सेन्सर्स काय आहे की सेन्सर इज अन एलिमेंट विच प्रोड्यूस अ सिग्नल रिलेटिंग टू द क्वांटिटी being measured. They convert mechanical, magnetic, thermal, optical and chemical variations into electric voltage and current. मीन्स सेन्सरचा आपला जो यूज आहे पीएलसी मध्ये तो काय होणार आहे त्या संदर्भात सांगितलं आहे. Depending on what they measure, sensors are usually characterized as follows. ठीक आहे. मग त्याच्यात कोणते कोणते सेन्सर आहे टेम्परेचर आहे थर्मिस्टर आहे थर्मोकपल्स आहे आरटीडीज आहे आणि IC LM35. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड जे आहे तुमचं प्रेशर साठी तुमचं काय आहे फायबर ऑप्टिक्स आहे व्हॅक्युम इलास्टिक लिक्विड बेस मॅनोमीटर्स आहे LVDT आहे इलेक्ट्रॉनिक्स फ्लो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिफरन्शियल प्रेशर पोझिशन डिस्प्लेसमेंट थर्मल मास एसेट्रा. ठीक आहे. हे तुमचं प्रेशर मध्ये राहणार आहे. लेवल सेन्सर मध्ये काय तुमचं डिफरन्शियल प्रेशर अल्ट्रासॉनिक्स रेडिओ फ्रिक्वेन्सी रडार आणि थर्मल डिस्प्लेसमेंट राहणार आहे. ठीक आहे. प्रॉक्सिमिटी अँड डिस्प्लेसमेंट याचा काय यूज काय आहे LVDT फोटो इलेक्ट्रिक कॅपॅसिटिव्ह मॅग्नेटिक अल्ट्रासॉनिक्स. ठीक आहे. ऍक्च्युएटरचा यूज तुमच्या कशासाठी होणार आहे ऍक्च्युएटर ट्रान्सफॉर्म द आउटपुट ऑफ अ सिस्टम इनटू कंट्रोलिंग ऍक्शन ऑफ अन मशीन और अ डिव्हाइस. There are four main हॅलो. हा हॅलो मेसेज टाका ना तू. हॅलो हा मेसेज टाका ना. हो प्रॅक्टिकल आहे टाकते. हा. ठीक आहे. LVDTचा मिनिंग काय राहणार आहे ठीक आहे. LVDT प्रॉक्सिमिटी अँड डिस्प्लेसमेंटचा यूज आहे तुमचा LVDT फोटो इलेक्ट्रिक कॅपॅसिटिव्ह मॅग्नेटिक अल्ट्रासॉनिक्स. ठीक आहे. Actuators transform the output of a system into controlling action of a machine or a device. There are four main types of actuator. Actuatorचे four type आहे hydraulic, pneumatic, electric and mechanical. ठीक आहे. एक्झाम्पल ऑफ ऍक्च्युएटर्स काय वॉल जे यूज करतो आपण मशीन मध्ये ते इलेक्ट्रिक मोटर्स सॉलिनाइड्स अँड हीटर टू द नेम फ्यू. ठीक आहे. तुम्हाला मी मगाशी विचारलं
पीएलसीचा मिनिंग काय. पीएलसीच्या याच्यात थोडक्यात इंट्रोडक्शन आहे. पीएलसी मीन्स प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोल. ठीक आहे. इट इज अ डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस that uses programmable memory to store. आवाज येतोय ना. हो आवाज मॅम येतोय येतो. का. ठीक आहे. आता पीएलसी चं मेन आहे फंक्शन. ठीक आहे. पीएलसी इज अ डिजिटल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस that uses programmable memory to store instructions and to implement functions such as logic, sequencing, timing, counting and arithmetic in order to control machines and process. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मायक्रो जे शेवटचे 2 प्रॅक्टिकल्स आहे ते मायक्रो कंट्रोलर बेस. त्याचं याच्यात थोडक्यात दिले डिटेल्स मध्ये. Microcontroller is a programmable device which take the input, process it as per the program written and generates the output. Microcontroller is a heart of an embedded system which are particularly designed for dedicated applications. ठीक आहे. आता जे तुम्ही सेन्सर्स यूज करणार आहे पीएलसी मध्ये त्याच्यात हे थोडक्यात आहे तुमचे. जे तुमचं आहे पहिला आहे तुमचा इंडक्टिव्ह प्रॉक्सिमिटी सेन्सर. त्याचं नेचर कसं राहणार म्हणजे ते सेन्सर्स दिसायला कसे असतात त्याच्यात हे म्हणजे त्याचे पिक्चोरियल व्ह्यू आहे त्याचे. ठीक आहे. इंडक्टिव्ह आहे इंडक्टिव्ह सेन्सर्स. त्याच्यानंतर कॅपॅसिटिव्ह प्रॉक्सिमिटी सेन्सर्स. ठीक आहे. आरटीडी तुमचा सेन्सर या प्रकारे राहील त्याचा टाईप. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्मोकपल. थर्मोकपल नंतर थर्मिस्टर. ठीक आहे. थर्मिस्टर. त्याच्यानंतर लाईट सेन्सर मध्ये तुमच्या येणार आहे फोटोडायोड येणार आहे. त्याच्यानंतर फोटो इलेक्ट्रिक सेन्सर येणार आहे. ठीक आहे. प्रेशर सेन्सर दुसरे आहे. म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे तुमचे सेन्सर आहे ते दिलेले आहे. पहिला ठीक आहे. पहिला तुमचा प्रॉक्सिमिटी आहे. त्याच्यानंतर टेम्परेचर सेन्सर आहे. त्याच्यानंतर लाईट सेन्सर आहे. प्रेशर सेन्सर मध्ये तुमचं काय येणार आहे स्ट्रेन गेज आहे आणि लोड सेल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट सेन्सर मध्ये तुमचा पोटेन्शिओमीटर आहे. ठीक आहे. पोटेन्शिओमीटर मध्ये त्यांनी 2 टाईप दिले. एक रोटरी आहे आणि दुसरा लिनियर. ठीक आहे. रोटरी म्हणजे जसं आपण फॅनचे बटन कसे आपले रोटरी टाईप असतात त्या टाईपचा तो सेन्सर असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा आहे एलव्हीडीटी. ठीक आहे. एलव्हीडीटी सेन्सर तुमचा या टाईपचा राहणार आहे. त्याच्यानंतर जे ऍक्च्युएटर्स यूज केले तुम्ही पीएलसी मध्ये त्याच्यामध्ये तुमचं ऍक्च्युएटर्स मध्ये काय राहणार आहे इलेक्ट्रिक मोटर आहे. इलेक्ट्रिक मोटर मध्ये तुम्हाला माहिती असतं डीसी टाईप आणि एसी टाईप 2 मोटर असतात ते म्हणजे इलेक्ट्रिक मध्ये एसी आणि डीसी. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा यूज केला आहे हा स्टेपर मोटर. ठीक आहे. स्टेपर मोटर तुमचा पिक्चोरियल व्ह्यू या म्हणजे या प्रकारची असते. ठीक आहे. त्याच्यानंतर सॉलिनॉइड. ठीक आहे. त्याच्यानंतर न्यूमॅटिक ऍक्च्युएटर्स दिलेले आहे. न्यूमॅटिक ऍक्च्युएटर या प्रकारे दिसायला. ठीक आहे. आले न्यूमॅटिक ऍक्च्युएटर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं आहे हायड्रोलिक. हायड्रोलिक मध्ये तुमचं हे राहणार आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात लास्ट आहे तुमचं पीएलसी आहे तुमचा. पीएलसी तुमचा या प्रकारचा आहे टाईप थोडक्यात. ठीक आहे. पीएलसी मीन्स काय प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोल. ठीक आहे. यामध्ये तुमचं पहिलं आहे इनपुट सेक्शन राहणार आहे. मध्ये सीपीयू मेमरी कम्युनिकेशन्स त्याच्यानंतर पॉवर सप्लाय राहणार आहे आणि आउटपुट सेक्शन हे त्याचे इंटरनल
सेक्शन आहेत. ठीक आहे. पीएलसी कसे दिसतात हे त्याचे टाईप आहे. ठीक आहे. आणि हा तुमचा जो आहे मॉड्युलर पीएलसी. इनपुट मध्ये त्यांनी सेन्सिंग डिव्हाइस केलंय. ठीक आहे. म्हणजे जे आपण आता सेन्सर्स बघितले ते. ठीक आहे. आणि आउटपुट मध्ये त्यांनी डिव्हाइस लावलेले आहे. ठीक आहे. हे तुमचं पीएलसी ची मॉड्युलर डायग्राम आहे. त्यानंतर मायक्रो कंट्रोलर जे तुम्ही यूज करणार आहे पीएलसी मध्ये, जे तुम्हाला सांगितलं प्रॅक्टिकल नंबर 40 आणि 50, त्यासाठी ह्या आयसी यूज केलेल्या आहे. मायक्रो कंट्रोलर साठी या 2 आयसी यूज केलेल्या आहे. हा, ठीक आहे. म्हणजे 1 नंबरचं जे प्रॅक्टिकल होतं ते तुमचं इंट्रोडक्शन होतं. ठीक आहे. आता आपण एक जे तुम्ही सेन्सर्स यूज करणार आहे त्याच्यात म्हणजे कशा प्रकारे ते सेन्सरचा यूज आहे त्यासाठी आपण एक हे बघू आपण व्हिडिओ. ठीक आहे. ठीक आहे. पहिलं प्रॅक्टिकल कळालं का तुम्हाला? फर्स्ट प्रॅक्टिकल कळालं का? हो किंवा नाही? कुठे आवाज हो येतोय मॅम. ना? हा, येतो का आवाज? येतोय मॅम. पहिलं प्रॅक्टिकल कळालं ना तुम्हाला? हो मॅम. हं? पहिल्या प्रॅक्टिकल मध्ये काही डाऊट आहे का कोणाला? फर्स्ट प्रॅक्टिकल मध्ये डाऊट आहे का कोणाला? नो मॅम. पुढच्या पासून आपण जे सेकंड प्रॅक्टिकल आपण स्टार्ट करू. ठीक आहे. बाकी